तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो। विषय आहे फक्त पाण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्यानं आज दर्शन दिले। 8 ते 10 दिवसानंतर सूर्यानं दर्शन दिले आणि हे पाणी होते सगळं जमिनीतून पाणीच व्हायला लागले। सगळीकडनं पाणीच पाणी, सगळीकडनं पाणी। पाण्याला हीच नाही काय म्हणतात त्याला, जिकडून बघताल तिकडून पाणीच पाणी वाहते, सगळीकडनं पाणीच पाणी। आणि मी हे आता सकाळी वॉकिंग घालतो, मला वाटतं 7:30 वाजले। 7:30ला म्हणजे 7ला तर सूर्यानं दर्शन दिले आणि दर्शन दिले मस्तपैकी। आज बरं वाटायला सगळं। आज कपडे बिपडे वळणार, काय परिस्थिती गंभीर चालली राव, सगळी परिस्थिती इतकी बेकार चालली। कपड्यांचा वास सुटायची वेळ आली कपड्याची, पण कपडे काय वळणार, इतकी बेकार परिस्थिती झाली। परिस्थिती किती बेकार झाली आता, आंघोळी कशा करायच्या आणि काय काय काय। हे बघा साईडला सगळं पाणीच पाणी झाले। आलतो फिरायला सकाळ सकाळ वॉकिंगला दररोजच्या ठिकाणी। गुलमोहर मस्तपैकी झाड आहेत तिकडं, छान झाड आहेत फुलाची, गुलमोहरची झाड आहेत, तिथं आलतो फिरायला। मित्रांनो पावसाळ्यात सुद्धा एवढा पाऊस पडला नाही, आज ऊन पडले। तुम्हाला दाखवतोय सूर्यानं दर्शन दिले बघा, दिसतंय का वर सूर्य। आज 10 ते 12 दिवसानंतर सूर्यानं दर्शन दिले आणि हे पाणी बघा सगळ्या हातून पाणी, पण कसं दिसतंय, हे कडवळ आहे, ज्वारीचं कडवळ, आणि ह्याच्यामध्ये नुसता पाण्याचा धुराळाच झाला आहे सगळा। हे बघितलं का पाणी किती आहे पाणी, तुम्हाला मी दाखवतो पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते सगळे, तर पुन्हा माणसाला काय दाखवायला लागलाय, पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतोय चला। कसं बघितलं का, आता असं बघितल्यावर वाटतं खरोखरच पाण्यात खेळावं का काय, पाण्यात तरी कसं खेळावं। आता ही बघा हे कसं दिसतंय, लहानपणीचे दिवस आठवायले। ही पाणी जे वाहते ना असं उगळीने, शेतातून पाणी व्हायचं, हे पुढं असं ढो भरला आहे, ह्या साईडला बिल्डिंग आहे, आणि चला तरी पाय ओलं करूच थोडंसं, मनाचं समाधान आपलं। हे बघा सकाळी फिरायला आलो वॉकिंगला आणि आज उन्हाने एवढ्या दिवसातून दर्शन दिले, बघितलंस हे ऊन, सूर्यानं आज दर्शन दिले मित्रांनो। लय परिस्थिती गंभीर झाली। तर मित्रांनो आता ही बघा समोर सगळ्या बाबळी आहेत, आणि बाबळीमध्ये तुम्हाला सांगतो दाखवतोय किती आहेत, घनदाट असे बाबळे आहेत, आणि सगळा तलाव जे आहे ना सगळं म्हणजे तलावासारखंच पाणी साठलं ह्या बाबळीमध्ये। तर काय बघा विषय पावसाचा परिस्थिती मॅडम, असा पाऊस पडला आहे आता त्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला सांगतो हे विचारायचे सोने सगळ्या बाबीन ह्यानी थिरी वगैरे, म्हणजे आता ह्याला पाणी द्यायची गरज नाही, आता त्यांची भरपेट भूक त्यांची पाण्याची भागलेली आहे मित्रांनो। चला तर तिथून पुढं आलो आता, तर विहीर बघा, ही जुन्या काळातली विहीर आहे, विहीरसुद्धा गच्च भरली, तुडुंब भरली, असं चाललंय। म्हणजे पावसाळ्यात जी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे होती ती सगळी पूर्ण कंप्लीटच केली आता पावसानं। त्याच्यामुळं लय आता पावसाच्या अपेक्षाच राहिल्या नाहीत, तरीसुद्धा सांगता येत नाही, भरवसा नाही, पाऊस किती पडेल ह्याचा भरवसा नाही मित्रांनो। कसं आहे लोकेशन, एक नंबर, झूम करून दाखवल्या। मित्रांनो तर आजचा ब्लॉग कसा वाटला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका। धन्यवाद।